जीवनामध्ये जे पण सगळे काम होते त्यामागचं कारण काय तुम्हाला माहिती आहे? की ते यामुळे होते पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करते. कोण काम करत आहे? आपण या 3 दिवसापासून उपवास प्रार्थनेमध्ये होतो आणि उपवास प्रार्थना या गोष्टीसाठी करत होतो की देवाने आपल्याला अधिक आणि अधिक त्याच्या ग्रेसने काय करावं? कशाने भरावं? त्याच्या ग्रेसने किंवा त्याच्या कृपेने. कशाने भरावं? कशाने भरावं? आपण 3 दिवस उपवास करत होतो या गोष्टीसाठी की देवा तू आम्हाला तुझ्या कृपेने काय कर, किंवा तुझी कृपा दृष्टी आमच्यावर कर. हालेलुया. आणि तुम्हाला सांगितलं होतं की ज्या गोष्टींपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही त्या गोष्टींपर्यंत तुम्हाला अचानक कोण घेऊन जाणार आहे? परमेश्वराचा आत्मा. हालेलुया. तुम्ही साक्ष पण बघितल्या की रोहित भाऊ आणि ते खूप वर्षापासून सेकंड हँड गाडीच्या मागे लागले होते. गाडी त्यांना घ्यायची होती, खूप स्ट्रगल करत होते त्या गाड्या घेण्यासाठी, पण ते होत नव्हतं. पण या फास्टिंग प्रेयर मध्ये ते फास्टिंग मध्ये होते, प्रेयर मध्ये होते, कंटिन्यू चर्चला यायला लागले आणि देवाने असं काम केलं की त्यांच्या गाडीचे मार्ग काय केले? हालेलुया. त्या भावाला परमेश्वराने शोरूम गाडी देऊन काय केलं? हालेलुया. याचा अर्थ हा आहे प्रियांनो, जिथं तुम्ही पोहोचू शकत नाही, जिथं तुम्ही काय करू शकत नाही, तिथं पोहोचवण्यासाठी तुम्हाला कोण काम सहाय्य करतं? कोण सहाय्य करतं? पवित्र आत्मा. हालेलुया. सपोज तुम्ही चालत तुम्हाला कुठल्या तरी एका गावाला जायचंय. कुठल्या एखाद्या कुठे जायचंय? सिंपल एक उदाहरण सांगतो. तुम्हाला कुठं जायचंय? एका 10व्या मजल्या इमारतीवर जायचंय. कितव्या मजल्या? कितव्या मजल्या? आणि तुम्ही चालले कशाने? पायऱ्या. कशाने चालले? पायऱ्याने चालता चालता 10व्या मजल्यावर जायला तुम्हाला किती टाइम लागेल आणि किती त्रास होईल. पण तिथं अचानक असं झालं, कोणतरी तुम्हाला आलं आणि काय म्हटलं, ही लिफ्ट आहे, या लिफ्ट मध्ये बसा, बटन दाबा, तुम्ही किती मजल्यावर जाता? हालेलुया. लिफ्ट न जाणं सोपं राहील का तुम्ही चढत चढत जाताय ते सोपं राहील? हालेलुया. ग्रेस याला म्हटलेलं आहे. ग्रेस काय आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जाण्यासाठी खूप स्ट्रगल मधून तुम्ही जाते. तुम्ही बघा, येशू मध्ये पवित्र आत्म्याला प्राप्त करण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं जीवन खूप स्ट्रगल मध्ये जगत होता. कशामध्ये जगत होता? तुम्ही तुमच्या बुद्धीवर अवलंबून राहून, तुमच्या बळावर अवलंबून राहून तुम्ही काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचे सुद्धा. त्या गोष्टीपर्यंत काय करायचे? पोहोचायचे सुद्धा. पण त्या गोष्टींपर्यंत तुम्ही काय करू शकत नव्हते? पोहोचू शकत नव्हते. हालेलुया. आणि अनेक अडखळणं, अनेक बंधनं, अनेक त्रास तुमच्या जीवनामध्ये येत होता. पण अचानक तुमच्या जीवनावर ज्या पवित्र आत्मा आला, तुम्हाला न तिथपर्यंत जाण्यासाठी कुठल्या प्रकारचे स्ट्रगल न करता तिथपर्यंत तुम्हाला कोण घेऊन जायला लागला? हालेलुया. काय सांगितलंय एका वचनामध्ये? ना बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्म्याने कार्य काय होईल? माझ्या आत्म्याने कार्य काय होईल? बळाने नव्हे. कशाने नव्हे? आपण आपल्या बळावर जे उभा राहून, आपण आपल्या बळावर डिपेंड राहून आपण काय विचार करतो की मी असं करेल, मी तसं करेल, मी हे करेल, मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, आणि ते मिळण्यासाठी आपण कष्ट करतो. पण ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. ती गोष्ट आपल्याला काय होत नाही. मग आपण निराश होतो. काय होतो? आपण निराश होतो, हताश होतो, आपण एकदम दुःखी होतो. कशामुळं? कारण मी वर्षभर कष्ट केले त्या गोष्टीला काय करण्यासाठी? प्राप्त करण्यासाठी. मिळाली का ती गोष्ट? कशामुळे? कारण आपण कशावर डिपेंड होतो? आपल्या बुद्धीवर. 2025 मध्ये मला घर बांधायचंय आणि आमच्या घरातले सगळे लोक काय करायला लागले? काम करायला लागले. एक पण लहानातलं लहान लेकरू सुद्धा घरी नाही राहायला लागलं. सगळे लोक काय करायला लागले? काम. प्रत्येक लेडीज पण काम करत आहे, जेंट्स पण काम करत आहे. आणि काय करायचं आम्हाला? घर बांधायचं. काय बांधायचंय? पूर्ण 2025 मध्ये असं प्लॅन बनवलाय आणि 2025 मध्ये कष्ट पण केले, काम पण केलं. आणि अचानक काय झालं? पैसे अडकले एका ठिकाणी आणि तिथून पैसेच मिळाला नाही आणि सगळ्या गोष्टी काय झाल्या? अडकून गेल्या. हालेलुया. काय केलं होतं प्लॅन 2025 मध्ये? पूर्ण घर काय करायचंय? कंप्लीट करायचं. पण झालं का? कशावर डिपेंड होतो? आपल्या बुद्धीवर, बळावर, आपल्या शक्तीवर. हालेलुया. नाही झाली ती गोष्ट, सिद्धीच गेली का? कशावर डिपेंड होतो? आपल्या स्वतःवर. पण नंतर
ज्यावेळेस देव कळाला आपण कोणावर डिपेंड झालो? परमेश्वर. कोणावर डिपेंड झालो? आणि काय म्हणायला लागले? प्रभू माझ्याकडून नाही होऊ शकत ही गोष्ट, तू मला सहाय्य कर ही गोष्ट करण्यासाठी. हालेलुया. आणि तुम्हाला कळालं पण नाही, महानरित्या परमेश्वर तुमचं घर काय केलं? उभा केलं. याला म्हटलेलं परमेश्वराचा ग्रेस. याला म्हटलेलं परमेश्वराचा ग्रेस. तिथं तुम्ही पोहोचू शकत नाही, तिथं तुम्हाला पोहोचवण्यासाठी कोण घेऊन जातो? देवाचा आत्मा. हालेलुया. हालेलुया. कोण घेऊन जातो तुम्हाला? म्हणून इम्पॉर्टंट काय तुम्हाला माहितीये? परमेश्वराचा आत्मा. ज्या चर्च मध्ये, ज्या मंडळीमध्ये, ज्या लोकांमध्ये देवाचा आत्मा काम करत आहे आणि तुम्ही अशा ठिकाणी जुडलेले आहात, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही उन्नतीकडनं उन्नतीकडे जात राहणार आहे. हालेलुया. तुम्ही, परमेश्वर म्हणतो की जे माझी धीराने काय करत आहे? वाट पाहते. धीराने काय करत आहे? नवीन शक्ती संपादन करते. कोणती शक्ती संपादन करते? त्यांना परमेश्वर नवीन शक्ती देईल आणि ते नवीन शक्ती संपादन करतील. ते चालतील पण ते काय होणार नाही? चालतील पण ते थकणार नाही. पळतील तरी सुद्धा ते काय होणार नाही? हालेलुया. असा आपला महान परमेश्वर आहे. तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला माहितीये? पवित्र आत्मा. आणि त्या पवित्र आत्म्याचा काय महत्वाचा? आपल्याला अभिषेक महत्वाचा आहे. हालेलुया. ज्या गोष्टी आपण करू शकत नाही, तो देव ज्यावेळेस आपल्यावर त्याचा सामर्थ्य पाठवतो, त्याचा अभिषेक करतो. जी गोष्ट आपण करणारा, आपल्याला ती गोष्ट इम्पॉसिबल आहे, ती गोष्ट त्याचा आत्मा काय करत असतो? पूर्ण करत असतो. तो अभिषेक ती गोष्ट काय करत असतो? पूर्ण करत असतो. हालेलुया. या गोष्टी आपण आज बायबल मध्ये बघणार आहोत. बायबल मधून काय करणार आहे? बघणार आहे. किती जणांची इच्छा बायबल मधून बघायची? हालेलुया. हालेलुया. आणि ही जी गोष्ट बायबल मध्ये दिली, तीच गोष्ट परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पण करणार आहे. हालेलुया. तीच गोष्ट कोणाच्या जीवनामध्ये करणार आहे? किती जणांची इच्छा आहे की असं व्हावं म्हणून? हालेलुया. किती जणांना अभिषेक पाहिजे? अभिषेक म्हणजे ज्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, तिथं तुम्हाला कोण घेऊन जाणार आहे? कोण घेऊन जाणार आहे? आता परमेश्वर किती महान आणि किती अद्भुत आहे. विचार केला कधी? तो काय करतो? आपल्यासाठी त्यांनी काय केलं? स्वतःच रक्त सांडलं. काय सांडलं? स्वतःच. आणि रक्त सांडून त्यांनी आपले पाप काय केले? क्षमा केले. आपले पाप काय केले? आपले पाप क्षमा करून आपल्याला त्याने त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र केलं. आपले पाप क्षमा केले. आणि नंतर तुम्हाला माहिती काय केलं? त्याने त्याचाच आत्मा कोणामध्ये टाकलाय? कोणामध्ये टाकलाय? आणि त्याचा आत्माच आता सगळं काय करत आहे. आपल्याला करायची काही गोष्ट ठेवली का? असं कुठला परमेश्वर आहे का? असं कुठला परमेश्वर आहे जो स्वतः आपल्यासाठी काय देईल? जीव देईल. स्वतः आपल्यासाठी काय देईल? जीव देईल. क्रूस खांबावर मरेल आणि आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेईल. आणि एवढंच न करता परत त्याचा आत्मा सुद्धा आपल्यामध्ये टाकेल. हालेलुया. शक्य काही? शक्य आहे की कुठला तरी परमेश्वर असं करू शकतो का? पण आपला परमेश्वर करत आहे. हालेलुया. म्हणजे आपण त्याच्यासाठी किती काय आहे? मौल्यवान. आपण त्याच्यासाठी काय आहे? त्याने आपल्याला काहीच करायची गरज नाही ठेवली. काही करायची गरज ठेवली का? आपल्याला त्या क्रूस खांबावर जायचंय, आपल्याला लटकायचंय, आपल्याला शिक्षेला भोगायचंय? काहीच नाही. फक्त तो काय म्हणतो? जसा पण आहे ना तसा फक्त माझ्याकडे. काय म्हणतो तो? तू जसा पण आहे ना, तू पापामध्ये भरलेला जरी असला, तू पापाने घाण झालेला असला, तू किती जरी खराब असला, तू किती पण व्यभिचाराच्या पापात असला, किती पण सगळ्या लोकांनी तुला सोडून दिलं असलं, तू किती पण घाणीमध्ये पडलेला असला, तरी काही हरकत नाही. जग तुझ्यावर प्रेम करत नसेल, लोक तुझ्यावर प्रेम करत नसेल, पण मी परमेश्वर तुझ्यावर काय करणार आहे? हालेलुया. तो तुम्हाला त्याच्या जवळ घेतो, मिठी मारतो आणि काय बोलतो? मी तुला माझ्या रक्ताने धुवून काय करत आहे? काय करत आहे? आणि शुद्ध, फक्त शुद्धच नाही करत, शुद्ध करून त्याचा आत्मा कोणामध्ये टाकतो? कशासाठी? की परत त्या घाणीमध्ये आपण जाऊ. हालेलुया. परत त्या घाणीमध्ये आपण काय करू नये. असा जिवंत परमेश्वर आणि त्याचे तुम्ही संतान आणि त्याचे तुम्ही लेकरा. हालेलुया. 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 असा परमेश्वर कधीच कुठं नाही.
हालेलुया. एवढा महान असा काय तो परमेश्वर. फक्त त्याची इच्छा काय आहे की तुम्ही त्याच्याकडे यावं, तुम्ही त्याच्याकडे काय करावं. हालेलुया. प्रेम आपण काढणार आहोत यावेळेस पहिले शमूएल याचा 16वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून वाचणार आहोत. पहिले शमूएलचं पुस्तक त्याचा 16वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून बघणार आहोत आपण की तो परमेश्वर कसा आपल्यावर काय करतो, अभिषेक करतो, कसा तो आपल्यावर त्याचा आत्मा उतरवतो, कसा त्याचा आत्मा आपल्याला काय करतो, त्याच्या कामासाठी उपयोगामध्ये आणतो. हालेलुया. या वाचूया पहिले शमूएलचं 16 अध्याय पहिलं वचन. मग परमेश्वराने शमूएलला म्हटले, मी शाऊलाला इस्रायलाचा राजपदावरून उभारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. हालेलुया. 2 राजे झालेले. किती राजे झालेले? पहिला राजा होता ज्याचं नाव शाऊल होतं. ज्याचं नाव काय होतं? आणि त्या शाऊल राजाला सुद्धा परमेश्वराने इस्रायल लोकांवर काय केलं होतं, निवडलं होतं, नेमलं होतं. आणि त्याला सुद्धा काय करण्यात आला होता, अभिषेक करण्यात आला होता. काय करण्यात आला होता? हालेलुया. शाऊलाला अभिषेक केला. शाऊलाला परमेश्वराने निवडलं कारण इस्रायल लोक देवाकडे ओरड करत होते की आमच्यावर कोणीतरी काय असला पाहिजे, राजा असला पाहिजे की तो आमच्या बाजूने काय करणार आहे, लढणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वराने बन्यामीन वंशामधून शाऊल नावाच्या एका व्यक्तीला काय केलं होतं, निवडलं होतं. आणि त्या शाऊलाला परमेश्वराने काय केलं होता, अभिषेक केला होता. शाऊल सगळ्यात पहिले अगोदर अभिषेक होण्याच्या अगोदर काय होता, एकदम नम्र व्यक्ती होता. कसा व्यक्ती होता? कसा व्यक्ती होता? परमेश्वर नम्र लोकांवर काय करत असतो, अभिषेक होत असतो. काय करत असतो? तुम्ही बघा, जेवढे तुम्ही नम्र आहेत ना, जेवढे तुम्ही हंबल आहेत ना, तुम्हाला परमेश्वर काय करेल, त्याच्या अभिषेकाने भरेल. कशाने भरेल? शाऊलाला परमेश्वराने अभिषेकाने भरलं. कशाने भरलं? त्याला शमूएलला सांगितलं होतं तेलाची कुप्पी घे आणि शाऊलाला काय कर, अभिषेक कर. कोणाला अभिषेक कर म्हणे? आणि ज्या शाऊलाला अभिषेक केला होता ना, तेव्हा त्याला सगळ्या लोकांदेखत, इस्रायल लोकांच्या देखत त्याला काय केलं होतं, अभिषेक. म्हणजे त्याला त्या शाऊलाला जो राजा निवडायचा होता ना, त्यावेळेस त्याला सगळ्या लोकांदेखत परमेश्वराने काय केलं होतं, शाऊलाला राजा म्हणून काय केलं होतं, निवडलं होतं. काय म्हणून निवडलं होतं? कसं म्हणून? सगळ्या लोकांदेखत निवडलं होतं. सगळ्या लोकांदेखत काय केलं होतं? कोणाला निवडलं होतं? शाऊलाला. कोणाला निवडलं होतं? आणि मग त्याला एकांतामध्ये एकटा होता शाऊल, त्यावेळेस त्याला काय केलं होता, अभिषेक केला. काय केला होता? अभिषेक केला. त्याच्यावर अभिषेक आला, त्याच्यावर पवित्र आत्मा आला, त्याला त्याने अनॉइंटिंग केलं. पण शाऊल जो होता ना, त्याला तो अभिषेक काय करता आला नाही, टिकून ठेवता. काय करता आला नाही? काय करता आला नाही? तुम्ही बघा, आता स्तुती आराधना चालू होती, सगळेजण परमेश्वरला अभिषेक काय करत होते, प्रभू तू आम्हाला तुझ्या अभिषेकाने काय कर, भर, तुझ्या अभिषेकाने भर, तुझ्या अभिषेकाने भर. परमेश्वर सगळ्यांवर अभिषेक करत होता, सगळ्यांना अभिषेक करत होता. पण अभिषेक टिकवणं सुद्धा खूप काय आहे, महत्वाचं. हालेलुया. शाऊलाला ज्यावेळेस अभिषेक केला होता त्यावेळेस शाऊल काय म्हणला होता, मी तर, माझा वंश कोणता आहे, मी बन्यामीन वंशाचा आहे. ज्या वंशाचा लोप होत चाललेला आहे त्या वंशाला प्रभू तू निवडलंस आणि तू मला निवडलंस आणि मला तू काय करत आहे, अभिषेक करत. हालेलुया. जो बेंजामिन नावाचा वंश होता ना, तो असा वंश होता, त्या वंशाकडून असं एक पाप झालं होतं म्हणून तो वंश पूर्ण काय होणार होता, नष्ट होणार होता. काय होणार होता? परमेश्वराने त्या बेंजामिन वंशातून कोणाला निवडला? शाऊल. कोणाला निवडलं? हालेलुया. परमेश्वर, तुम्हाला माहिती आहे, छोट्या गोष्टीमधून, जी गोष्ट कोणालाच माहित नाही, अशा एकदम गुप्त गोष्टीमधून परमेश्वर त्यांना काय करत असतो, निवडत असतो. येशूचा जन्म कुठं झाला? कोणत्या गावामध्ये झाला? ते गाव खूप मोठं शहर असं काय होतं का? एकदम छोटस गाव आहे ते, बेथलेहेम नावाचं. हालेलुया. आणि त्याच्यातून दाविदाच्या वंशजामधून जो येशू ख्रिस्त आहे तो काय आलेला आहे, जन्माला आलेला. हालेलुया. कोणत्या गावातून आला तो? बेथलेहेम मधून.
ना ते गाव कुठलं मोठं कॅपिटल होतं, ना कुठली मोठी राजधानी होती, ना कुठलं मोठं सिटी होतं. तर येशूचा जन्म एका बेथलेम मधून झाला होता, की ज्या बेथलेमला कोणीही एवढं विचारत नाही, पण त्या एका छोट्याशा गावामधून कोणाचा जन्म झाला होता? कोणाचा जन्म झाला होता? तुमच्या कदाचित या वायगावला कोणी ओळखत नसेल, काय करत नसेल, बरं ओळखत जरी असेल तर वेगळी आयडेंटिटी असेल या वायगावची. पण परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये देवाचं मोठं चर्च, मोठं गाव म्हणून परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या गोष्टीला कोणी ओळखत नाही त्याची परमेश्वर मोठी आयडेंटिटी तयार करतो. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला टाकून दिलेलं आहे, तुम्ही काहीच कामाचे नाहीये, तुमचं जीवन काहीच महत्वाचं नाहीये, तुम्हाला घरातले लोक काहीच एवढे इम्पॉर्टंट देत नसतील, कदाचित तुमच्या घरातले लोक म्हणत असतील की हे काहीच कामाचं नाही. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या नजरेमध्ये खूप मौल्यवान. हालेलुया, हालेलुया. स्वतःला जे तुम्ही कोसत असाल ना की मी काहीच कामाचा नाहीये, मी काही पण काम करतो ना बिघडून जातं. काय होऊन जातं? मी कुठं पण काहीतरी गोष्ट करायला जातो ना, काहीतरी काय होतं? हालेलुया. आणि मी काहीच कामाचा नाही, मी जगून पण काही फायदा नाहीये, असे जर तुम्ही विचार करत असेल ना, तर मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन येते आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला जर ही गोष्ट वाटत असेल की तुम्ही काहीच कामाचे नाहीये, तुम्ही जगाच्या नजरेमध्ये काहीच मौल्यवान नाहीये, पण मी तुम्हाला सांगत तुम्ही परमेश्वराच्या नजरेमध्ये खूप मौल्यवान आहे. परमेश्वर अशाच लोकांना काय करत असतो? निवडत असतो. हालेलुया. शाऊलाला निवडलं, तो पहिले खूप नम्र होता, खूप काय होता, पण नंतर त्याच्यावर ज्यावेळेस अभिषेक आला, ज्यावेळेस तो सामर्थ्याने भरला, तो मोठमोठ्या लढाया करायला लागला, देवाचा आत्मा त्याला सपोर्ट करायला लागला लढाया करण्यासाठी. देवाने त्याला एक आज्ञा दिली. त्याला काय दिली होती? तुम्हाला माहिती आहे, शमूएलला अभिषेक करायच्या पहिले, शाऊलाला अभिषेक करायच्या पहिले शमूएल आणि शाऊल बोलत होते, दोघं जण काय करत होते? तर देवाने शमूएलला सांगितलं होतं शाऊलाला सांग हे वचन, आणि त्यांनी त्याला वचन सांगितलं होतं, आणि मग नंतर त्याला काय केला होता? अभिषेक केला. हालेलुया. परमेश्वर अभिषेक ज्यावेळेस करतो ना, अगोदर तो त्याच्या आज्ञा, त्याच्या कमांडमेंट, त्याचे वचन लोकांवर अगोदर काय करतो? प्रकट करतो. हालेलुया. आणि मग नंतर शाऊलावर शमूएलाने काय केला? अभिषेक केला. पहिले त्याला काय सांगितलं? वचन सांगितलं. काय सांगितलं? आणि परमेश्वराला पुढे माहित होतं शाऊल वचनाला काय करेल? ब्रेक करेल. हालेलुया, हालेलुया. यहूदा इस्करियोत येशूला धरून देईल येशूला माहित होतं. हालेलुया. तो कितीतरी वेळेस यहूदा इस्करियोतला काय करतो? हिंट देतो परमेश्वर. हालेलुया. पण तो त्या गोष्टीला समजून घेतो का? प्रत्येक माणसाकडून जे पाप होतंय ना, ते पाप होण्याच्या अगोदर देव त्याला खूप वेळेस सतर्क करत असतो. खूप वेळेस काय करत असतो? तुझा पाय चुकीच्या मार्गामध्ये चालत आहे, तू घसरते, तू वाईट गोष्टींमध्ये जाते, असं खूप वेळेस परमेश्वराचा आत्मा आपल्याला मध्ये येऊन काय देत असतो? टोचणी देत असतो. काय देत असतो? पण जर तुम्ही तुमचं अंतःकरण काय केलं? कठीण केलं. काय केलं? नाही, मी जे आहे ना ते योग्य आहे, माझं मला माहिती आहे, कोणाची सांगायची मला काय नाहीये. म्हणजे काय केलं आपण आपलं अंतःकरण? एक नम्र व्यक्ती काय असतो? तो किती पण लहानातला लहान व्यक्ती येऊन जर सांगतोय ना, पास्टर तुमचं चुकत आहे, पास्टर तुमचं काय करत आहे, पास्टर पण काय म्हणताय, हा खरंच आहे माझं काय होते, तुम्ही पण प्रार्थना करा, मी पण त्याच्यासाठी काय करेल. हे काय नम्रता आहे. त्या गोष्टीला आपण काय केलंय? मान्य केलं. त्या गोष्टीला काय केलंय? पण मी मला सगळं माहिती आहे, मला गरज नाही या गोष्टी काय करायची, आणि तुम्ही तर कधीच सांगू नका, कारण मला माहिती तुम्ही कसे आहेत. हालेलुया. म्हणजे आपण काय करत आहे? तो जे सांगत आहे का ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. कशामध्ये नाहीये? आणि आपण स्वतःला काय केलेलं आहे? ताठ मानेचं केलेलं. कोणत्या मानेचं केलंय? कोणत्या मानेचं? की आपण ऐकायला काही नाहीये. हालेलुया. अशा लोकांना परमेश्वर काय करतो? परमेश्वर घमंडी लोकांना आणि
जे प्रौढी मिळवलं ताट मानेचे लोक त्यांना परमेश्वर काय करतो? थांबवतो. आणि जे नम्र आहेत त्यांना काय करतो? अभिषेक करतो. हालेलुया. शाऊलामध्ये पण हीच गोष्ट आली. देवाने त्याला वचन दिलं, अमालेकी नावाच्या सगळ्या शत्रू राष्ट्राचा काय कर? पूर्णपणे नाश कर म्हणे. तिथल्या बकऱ्या असू दे, तिथले मेंढरा असू दे, गुरं असू दे, ताणलेले बाळ असू दे, सगळ्यांचा काय कर? संहार कर म्हणे. कोणाला सांगितलं होतं? शाऊलाला. कोणाला सांगितलं होतं? शाऊलाने ऐकलं का ते? शाऊलाने चांगल्या गोष्टी काय केल्या? तशाच ठेवल्या. आणि त्या राजाला पण काय केलं? तसंच ठेवलं. आणि अजून तो कोणाजवळ आला? शमूएल ज्यावेळेस आला, शमूएल त्याला काय म्हणला की देवाने तुला सांगितलं होतं, मी तुला सुद्धा वचन सांगितलं होतं की तुला अमालेकीचा पूर्ण संहार करायचा आहे. तू त्यांचा संहार का केला नाही? तर तू काय म्हणला? नाही म्हणे, मी त्यांचा काय केलाय? संहार केला. मी त्यांचा काय केलाय? तू कोणाला खोटं बोलला? देवाच्या सेवकाला, म्हणजे प्रॉफिटला, देवाच्या भविष्यवक्त्याला तो काय बोलला की मी त्यांचा काय केलाय? मग शमूएल काय म्हणला? या बकऱ्यांचं म्या करणं, या जनावरांचं ओरडणं माझ्या कानावर येते म्हणे. हे कुठून येते? हालेलुया. माणसं खोटं बोलतील, पण प्रकृती, प्राणी हे गोष्टी काय बोलणार नाही. हालेलुया. त्याला चान्स होता. त्याला काय होता? हा, मी काय केलं नाही, मारलं नाही, माझं चुकलं, मी काय करतो? पश्चाताप करतो. मी देवाची आज्ञा काय केली? मोडली. मी स्वीकारतो या पापाला, या चुकीच्या गोष्टीला, की मी देवाची आज्ञा मोडली. पण त्याने रिपेंडन्स किंवा पश्चाताप केला का? त्याच्या डोळ्यावर काय चढलेली होती? घमंड आला त्याला. काय आला होता? म्हणून परमेश्वराने काय केलं? शाऊलाला तसं ठेवलं. आणि परमेश्वर काय म्हणला? आता मी जो माझ्या मनासारखा आहे, त्याचं नाव दावीद आहे, त्याला मी काय करणार आहे? अभिषेक करणार. हालेलुया. म्हणून तुम्हाला मी कशासाठी सांगतो प्रियानो? देव आपल्याला अभिषेक करतो, देव आपल्याला अनॉइंट करतो, पण त्या अनॉइंटिंगला, त्या अभिषेकाला टिकवणं हे कोणाच्या हातामध्ये? हालेलुया. हालेलुया. आणि त्या अनॉइंटिंगला, त्या अभिषेकाला आपण कशा पद्धतीने टिकवणार आहे? कारण की जुन्या करारामध्ये अशा काही लोकांच्या गलत्या झाल्या आणि त्यांनी देवाच्या अभिषेकाला काय केलं? देवाच्या कॉलिंगला गमवलं. तुम्हाला माहितीये, शाऊल राजपदावरून हटवण्यात आला आणि नंतर त्याच्या घमंडामध्ये एवढा घमंड वाढला की तो स्वतःच्या भाल्यावर पडून काय आला? मेला सुद्धा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे माणसाचा घमंड माणसाला काय करतो? पूर्णपणे संपवतो. हालेलुया. म्हणून आपण काय होणं गरजेचं आहे? काय होणं गरजेचं आहे? काय होणं गरजेचं आहे? आता आपण इथं वाचत होतो, मग परमेश्वराने शमूएलच म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून जुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर काय करत राहणार आहे? शोक करीत राहणार आहे. कोठवर काय करत राहणार आहे? देवाचा सेवक, देवाचा प्रॉफिट, देवाचा संदेष्टा शमूएल शाऊलासाठी रात्रभर काय करत होता? शोक करत होता. काय करत होता? आणि हा जो शाऊल आहे, त्याला थोडीशी सुद्धा त्याच्या मनाला कुठं काहीच वाटत नव्हतं की माझ्याकडून काहीतरी काय झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आदाम आणि हवेनं त्यांच्याकडून ज्या पाप झालं होतं, त्यावेळेस जर त्यांनी रिपेंडन्स केला असता, काय केला असता? पश्चाताप केला असता. काय केला असता? एवढं सगळं झालं असतं का? त्यांनी काय केलं? आदाम काय म्हणला? हवा काय म्हणली अगोदर? मी फळ नाही खाल्लं. काय म्हणे? मला कोणी बोलवलं? आदाम काय म्हणला? मी फळ नाही खाल्लं, मला कोणी फळ खायला दिलं? हवेनं. सगळे एकमेकांवर काय करत होते? कोणी स्वीकारायला तयार होतं का की हा माझ्याकडनं काय झालेलं आहे? चूक झालेलं. ते एकमेकांना काय करत होते? ब्लेम करत होते. आणि आज पण जगामध्ये ही परिस्थिती असते. कोणाचं काही चुकतंय तर ते स्वतः कबूल करत आहे का? ते काय करत आहे? दुसऱ्याकडे ओरडा करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहितीये, सगळ्यात जास्त लोकांच्या जीवनावर काय उडवते? काय उडवते? हालेलुया. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. हे खूप काय आहे?
की आपलं अंतकरण कसं असलं पाहिजे. चुकतोय तर काय करणं गरजेचं आहे? पश्चाताप. काय करणं गरजेचं आहे? आणि देवाकडे काय मागणं गरजेचं आहे? क्षमा. काय मागणं गरजेचं आहे? खूप अवघड नाहीये क्षमा मागणं. खूप अवघड आहे का? पण माणूस या गोष्टीसाठी काय होत नाही? तयार होत. काय होत नाही? त्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये काय चालू आहे? परिस्थिती बिकट चालू. हालेलुया. आता तुम्हाला माहितीये इथं काय झालंय, जो शमूएल आहे तो शौलासाठी काय करत होता? शोक करीत होता. काय करत होता? आणि परमेश्वर विचारत आहे, अरे शौला, अरे शमूएला, तू कधीपर्यंत त्या शौलासाठी काय करत बसणार आहे? शोक करत बसणार आहे. काय करत बसणार आहे? आता काय कर म्हणे, शिगात तेल भरून चल, मी तुला ईशा बेथलेहमकर याचकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्या करता राजा म्हणून काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. हालेलुया. देव कधीच एका माणसावर कधीच डिपेंड नाही. हालेलुया. 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 देवाने जर तुम्हाला बोलवलंय, देवाने जर तुम्हाला काय केलंय आणि तुम्ही जर आले, तुम्ही जर काय आले तर देव तुम्हाला उपयोगात आणणार. कशात आणणार आहे? पण जर तुम्ही काय द्यायला लागले? कारण द्यायला लागले. काय द्यायला लागले? इस्रायल लोकांना परमेश्वराने बोलवलं होतं, इस्रायल लोकांना निवडलं होतं, पण इस्रायल लोक काय द्यायला लागले होते? कारण द्यायला लागले. तुम्हाला आठवत असेल एका राजाचं तिथं काय होतं? लग्न होतं आणि त्यांनी खूप लोकांना काय केलं होतं? आमंत्रण पाठवलं होतं. काय पाठवलं होतं? पण सगळ्यांनी काय दिले? कारण दिले. काय दिले? आम्हाला बैल घ्यायला जायचंय, आम्हाला माझं आत्ताच लग्नाच्या कामामध्ये अडकलेलो आहे, या गोष्टीमध्ये अडकलोय, त्या गोष्टीमध्ये अडकलोय. आले का कोणी लग्नाला? मग तो राजा काय म्हणला, चव्हाट्यावर जे दिसतील त्यांना सगळ्यांना काय करा. हालेलुया. हालेलुया. देवाने जर तुम्हाला बोलवलंय ना, त्याने तुम्हाला काय केलंय आणि तुम्ही त्याच्या कामामध्ये काय करत आहे? टाळाटाळ करत. काय करत आहे? काय करत आहे? तो काय करतो तुम्हाला माहितीये? तुम्हाला बसवतो आणि तुमच्या जागी दुसऱ्याला. हालेलुया. हालेलुया. त्या दिवशी आम्ही डिस्कशन करत होतो, आम्ही विचार करत होतो, परमेश्वराने एक गाव तिवारी पास्टरला दिलं होतं. कोणत्या पास्टरला दिलं होतं? तिवारी पास्टर इथं सेवेसाठी येत होते, त्यांना एक गाव परमेश्वराने ऑलरेडी काय केलं होतं? हालेलुया. त्यांनी योग्य पद्धतीने काम केलं का? परमेश्वराने काय केलं? दुसऱ्याला बोलवलं, दुसऱ्याला अपॉइंट केलं आणि दुसऱ्याच्या द्वारे परमेश्वराने इथं काय केलं? त्याचं काम चालू केलं. हालेलुया. हालेलुया. आणि असं काम चालू केलं हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्याला बोलवतो ना, देव काय करतो? आपल्याला सगळ्या गोष्टीचा इंतजाम करतो. सगळ्या गोष्टीचा काय करतो? तो असं कधीच नाही करत की तुम्हाला बोलवलंय आणि तुम्ही त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये आले, तुम्ही त्याच्या कॉलिंग मध्ये आले आणि तुमच्या घरामध्ये खूप भयानक परिस्थिती राहणार आहे. हालेलुया. ज्यांना त्यांनी अपॉइंट केलंय, ज्यांना त्यांनी बोलवलंय, त्यांच्या तो सगळ्या गरजा पूर्ण करणार आहे. कारण त्याला माहिती आहे, मी माझ्या सेवकाला, माझ्या दासाला, माझ्या लोकांना काय केलेलं आहे? बोलवलेलं आहे माझ्या योग्य कामासाठी. एक दिवस डीजस दिनकरण प्रार्थना करत होते. डीजस दिनकरण काय करत होते? आणि ते काय म्हणत होते? देवाकडे रडत होते, देवा पास्टर लोकांना बघतो म्हणे ते सायकलवर सायकल चालवताय, खूप हालाकीचं जीवन जगत आहे, खूप परेशानीचं जीवन जगत आहे, एवढ्या त्रासातून जाते, हे कशामुळे होतंय म्हणे? परमेश्वर हे कशामुळे होतंय म्हणे? डीजस दिनकरण जे खूप मोठे परमेश्वराचे सेवक आहेत, त्यांना देवाने काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे? यांना बोलवलंच नव्हतं. हालेलुया. मी काय केलं नव्हतं यांना? जर मी यांना बोलवलं असतं ना म्हणे, यांच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली असते. कारण देव ज्यावेळेस बोलवतो ना, तर त्याच्या सगळ्या गोष्टींची काय करत असतो? पूर्तता करत असतो. हालेलुया. असंच नाही बोलवत कोणाला. जे तुम्ही जर तुमच्या मनाने काही करत आहे ना, तर तुम्ही कधीच तुमच्या जीवनामध्ये सक्सेसला प्राप्त करणार नाही. हालेलुया. तुम्ही जर तुमच्या बुद्धीवर डिपेंड राहून, तुमच्या मनावर डिपेंड राहून, तुमच्या शक्तीवर डिपेंड राहून जर काही करणार आहे ना, कधीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या लेवल पर्यंत जाणार नाही. हालेलुया. पण जर देवाने तुम्हाला बोलवलंय ना, मग ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी कोणीच तुम्हाला रोखू शकणार नाही. हालेलुया.
कारण परमेश्वराचं कॉलिंग आहे ना सगळ्या गोष्टींपेक्षा वेगळं आहे. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो की चर्च मध्ये आज लोक येते त्या प्रत्येकाला परमेश्वराने काय केलेलं आहे, बोलवलेलं आहे. प्रत्येकाला कॉलिंग आहे. असं नाहीये की कोणालाच परमेश्वर निवडलं नाही. फक्त लोक काय देते, कारण देते. काय देते, नाही माझ्या मागे शेतीचे काम आहे, नाही माझ्या मागे जॉब आहे, नाही माझ्या मागे हे, नाही माझ्या मागे लेकर आहे, माझ्या मागे ते कारण आहेत. हालेलुया. देवाने प्रत्येकाला एक ना एक काम निवडून दिलेलं आहे. कोणी चर्च मध्ये सफाई व्यवस्थित करू शकतं, कोणी चर्च मध्ये वेगवेगळ्या गोष्टी करू शकतं, कोणी वेगवेगळी, प्रत्येकाला वेगवेगळी काय लावून दिलेली, सेवा लावून दिलेली. हालेलुया. पण लोक काय करत आहे, त्या सेवेला काय करत आहे, तुच्छ लेखत. काय करत आहे, आणि त्याच्यामध्ये कशाला मुकत आहे, आपल्या आशीर्वाद. कशाला मुकत आहे. एखादा जर व्यक्ती नुसतं चपला जरी लावून ठेवत आहे व्यवस्थित चर्च मध्ये, ती पण खूप मोठी काय आहे, त्या सेवेवरून परमेश्वर त्याला पुढे घेऊन जाणार आहे. हालेलुया. मी ज्यावेळेस प्रभू मध्ये आलो होतो, मला काहीच येत नव्हतं. मी फक्त नॉर्मली प्रार्थना करायचो. काय करायचो, फक्त लोकांसाठी. प्रत्येक व्यक्तीचा मला दिवसभरामध्ये भेटलेल्या व्यक्तीचा चेहरा मला आठवायचा आणि मी त्या प्रत्येक व्यक्तीसाठी रडून काय करायचो. हालेलुया. आणि देवाने तिथून प्रेयर वॉरियर पासून उचललं आणि नंतर परमेश्वराने वचन सांगायला मला शिकवलं. हालेलुया. आणि वचन सांगता सांगता नंतर परमेश्वराने चर्च मंडळी आणि लोक देऊन काय केले, तुम्हाला स्टेप बाय स्टेप परमेश्वर काय करणार आहे, घेऊन जाणार. हालेलुया. लगेच आज अभिषेक आला, लगेच आज आपल्यावर ऑइल ओतलं, लगेच आपण अनॉइंटिंग झालो आणि लगेच उद्यापासून अद्भुत काम होणार आहे, असं होणार आहे का. जो दावीद राजा होता त्याला परमेश्वराने निवडलं, त्याला अनॉइंटिंग केलं आणि अनॉइंटिंग केल्यानंतर कितीतरी वर्षानंतर त्याच्या मिनिस्ट्रीला, त्याच्या सेवेला, त्याच्या महान कार्यासाठी काय झाली, सुरुवात झाली. तोपर्यंत तो काय करत होता, वेट करत होता त्या गोष्टी. काय करत होता. तुम्हाला पण काय पाहत राहायची, एक योग्य वेळ येईल, त्या वेळेला परमेश्वर तुम्हाला काय करेल, उभा करेल. हालेलुया. हालेलुया. आपण बघतो की शमूएलला सांगितलं होतं की शिगात तेल घे आणि तू इशा बेतेलकम याचकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरते राजा निवडले आहे. शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा. शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारील. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्या बरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वर प्रित्यर्थ यज्ञ कराव्यास आलो आहे. हालेलुया. शमूएल काय झाला होता, घाबरला होता. कोणाला, शौला. कोणाला घाबरला होता, कारण शौल त्यावेळेस एवढा मोठा राजा झालेला होता इस्रायलवर. त्याने जर काही केलं ना, तर तिथं ते सगळ्या गोष्टी घडून जायच्या. हालेलुया. खूप मोठा तो काय होता, राजा होता. कोण होता, शौल. काय होता. शमूएल काय करायला लागला, घाबरायला लागला. शमूएलला असं वाटलं, जर कदाचित जर कळालं शौलाला काय की मी जाऊन एका दुसऱ्या राजाला काय करत आहे, अभिषेक करत आहे आणि त्याला आता मी काय करत आहे, राजा निवडत आहे. त्याला मी काय करत आहे, तो कदाचित मला काय करेल, मारून. हालेलुया. मला आठवत असेल ज्यावेळेस हेरोद राजा होता. कोण राजा होता, आणि हेरोद राजाला कळालं एका तारणाऱ्याचा, एका राजाचा, एका इस्रायल यहुद्यांच्या राजाचा काय होणार आहे. त्यावेळेस त्याने काय केलं तुम्हाला माहितीये, सगळे लहान लहान बाळ जे जन्माला येतात का, त्या सगळ्या बाळांना तो काय करत होता. हालेलुया. सगळ्या बाळांना तो काय करत होता. तरी सुद्धा परमेश्वराने येशूला महानरित्या काय केलं होतं, वाचवलं. सैतान येतो घात, हत्या आणि प्रभू येशू आलाय जीवन आणि विपुलपणाचं जीवन. हालेलुया. सैतान किती तुमच्या संपण्याची वाट पाहत असेल, किंवा किती तुम्हाला नष्ट करण्याची वाट पाहत असेल, किती तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असेल, पण परमेश्वर तुम्हाला तारण्यासाठी एक नवीन योजना बनवत असतो. हालेलुया. 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 नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर जर तुमच्या पक्षाचा आहे ना, तर कोणीच तुमच्या विरुद्ध उभा राहू शकत. हालेलुया. हालेलुया. कोण तुमच्या पक्षाचा आहे, कोण पक्षाचा आहे, कोण पक्षाचा आहे. परमेश्वर जर तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या बाजूने आहे, तर कोणीच तुमच्या विरुद्ध काय करू शकत नाही,
उभा राहू शकत नाही. हालेलुया. तर कोण आपल्या सोबत असलं पाहिजे? कोण असलं पाहिजे? कोण असलं पाहिजे? आपल्याला कोण पाहिजे आपल्या सोबत? म्हणून कोणाच्या इच्छेप्रमाणे वागायचंय? कोणाच्या इच्छेप्रमाणे? लोकांच्या इच्छेप्रमाणे वागू. लोक तुम्हाला कधी डोक्यावर घेऊन नसतील आणि कधी तुम्हाला पायाखाली पण काय करतील, जर त्यांच्या मनासारखे तुम्ही राहिले नाही तर. हालेलुया. परमेश्वर आहे, तो राजा आहे, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळत आहे, तो नेहमी तुम्हाला उंच आणि उंच बसून पुढे आणि पुढे घेऊन जाणार. हालेलुया. म्हणून मनुष्याला खुश करण्यापेक्षा कोणाला खुश करायचंय? कोणाला खुश करायचंय? हालेलुया. आणि मग तुम्हाला माहितीये की त्याला कळालं की मला शौल मारून टाकेल, पण परमेश्वराने एक अशी वाचवण्याची आज्ञा, एक वाचवण्याची योजना बनवली. काय सांगितलं? एक कालवड घेऊन जाय म्हणे. एक काय सोबत घेऊन जाय? जर कोणी तुला विचारलं तर सांग मी यज्ञ करण्यासाठी कुठं चाललोय? बेथेलेमला चाललोय. हालेलुया. इथे तुम्हाला सगळी दुनिया जर तुमच्या बाजूने अगेन्स्ट उभा राहिली ना, तुम्हाला मारून टाकण्यासाठी, पण परमेश्वर तिथं तुम्हाला वाचवण्याची काय बनवत असतो? योजना बनवत असतो. हालेलुया. हालेलुया. कधीच निराश व्हायचं नाही, कधीच हताश व्हायचं नाही, रडत नाही बसायचं देवाजवळ जाऊन लागायचं. कसं करू देवा, आता काय करू? आता सगळीकडून मला लोक मारायला उठलेले आहेत, मला मारून टाकायला उठलेले आहेत, सगळे माझा जीव घ्यायला पाहते, आणि आपण काय करत बसतो? हालेलुया. तिथं फक्त शांत राहायचंय. काय करायचं तिथं? फक्त आणि कोणाकडे बघायचंय? तू मला वाचवणार. हालेलुया. तू माझ्या वाचवण्याची योजना बनवणार. ऑलरेडी तुमच्या समोर योजना बनलेली राहणार. हालेलुया. तुम्हाला माहितीये, मग त्याला सांगितलं कालवड घेऊन जा, आणि तो काय घेऊन चालला तुम्हाला माहितीये? कालवड घेऊन गेला. मग यज्ञास येण्याचे यशास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगेन. मी तुला सांगेन त्याला तू मजसाठी काय कर? अभिषेक कर. हालेलुया. त्याला सांगितलं नाही की तुला कोणाला अभिषेक करायचा आहे. फक्त यशाय नावाचा मुलगा आहे, यशाय नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला मुलं आहेत. त्याला काय आहे? यशाय नावाचा जो व्यक्ती आहे त्याला मुलं आहेत, 8 मुलं आहेत त्याला. त्यांच्याकडे जाय म्हणे, आणि त्याच्यापैकी एकाला तुला काय करायचंय? अभिषेक करायचा. हालेलुया. कोणाला करायचंय सांगितलं का? कसा करायचं सांगितलंय? फक्त कोणाला करायचं सांगितलंय का? मग तो निघला. हालेलुया. आणि आपण बघतो परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले, व तो बेथलेहमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडील जन थरथर कापत त्याला भेटायस आले, व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात काय? हालेलुया. कारण त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, जर शमूएल कोणाकडे गेला तर त्यांना असं वाटतं कदाचित काहीतरी बातमी घेऊन आला असे ना, आणि आमचा काय होईल? संहार. हालेलुया. म्हणून तो अगोदरच काय म्हणतो? मी तुमच्याकडे आलोय कशासाठी? स्नेहभावाने. कशाने आलेलोय? चांगल्या योजना घेऊन मी तुमच्याकडे काय झालेलो आहे. नाही ते लोक सगळे काय करत होते? थरथर कापत होते. अगोदर अशी परिस्थिती होती बरं का, जर प्रॉफिट समोर जायचंय, कोणा समोर जायचंय? भविष्यवक्ता समोर जर जायचंय, तर लोकांना ऑलरेडीच इकडे घाम फुटायचा. हालेलुया. कारण त्या काळाचे भविष्यवक्ते असे असायचे, एक तर चांगला संदेश घेऊन यायचे, नाही तर एकदा कोणता संदेश घेऊन यायचे? वाईट संदेश घेऊन यायचे. कोणता संदेश घेऊन यायचे? हालेलुया. हालेलुया. या भविष्यवक्त्याला सगळे लोक काय व्हायचे? घाबरायचे. या शमूएलाला सुद्धा लोक काय लागले होते, पण तो त्या घाबरण्याच्या पहिलेच काय म्हणला? त्याला वाटलं जर हे घाबरले तर येणार नाही माझ्याकडे. मग तो पहिलेच काय म्हणतो की मी कशासाठी आलोय? कुठली तरी चांगली योजना घेऊन आलोय. यशाय तू ये आणि तुझ्या सगळ्या लेकरांना यज्ञ करायस काय करून ये? घेऊन ये. आणि आपण बघतो मग तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलोय, मी परमेश्वर प्रित्यर्थ यज्ञ करण्यास आलोय. तुम्ही शुद्ध होऊन मज बरोबर यज्ञास या. त्याने यशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. कसे होऊन येण्यास सांगितलं? काय होऊन येण्यास सांगितलं? शुद्ध होऊन येण्यास. कसं होऊन येण्यास सांगितलं? म्हणजे स्वतःला पवित्र करून तुम्ही कुठे या? यज्ञास या. हालेलुया. तुम्ही 3 दिवसापासून फास्टिंग प्रेयर मध्ये. कशामध्ये? किती जण आहे फास्टिंग प्रेयर मध्ये? 3 दिवसापासून तुम्ही काय आहे? म्हणून तुम्हाला झोपा लागत नाही. काय लागत नाहीये? कारण तुमच्या पोटामध्ये काहीच नाही. हालेलुया. हालेलुया. नाही तर जर बॉम्ब जेवण आले असते ना, सगळे इथे झोपायला लागले. हालेलुया. पण तुम्ही कशामध्ये? उपवासामध्ये.
हालेलुया. शरीराला तुम्ही काय केलेलं आहे, म्हणून आत्मा काय करत आहे, गोष्टी हालेलुया. यांना पण काय सांगितलं होतं, तुम्ही स्वतःला काय करून या, पवित्र करून या. स्वतःला काय करून या, तुम्ही जे सॅक्रिफाईस करत आहे ना स्वतःच्या शरीराचं, जे तुम्ही मारत आहे ना तुमच्या शरीराला, जे तुम्ही त्याचा यज्ञ करत आहे ना, तुम्ही जे फास्टिंग करत आहे ना, मी तुम्हाला सांगते तुम्ही आज खूप मोठ्या अभिषेकाला प्राप्त करणार. हालेलुया. तुम्ही अभिषेकाला तुम्ही काय करणार आहे, कारण की जेवढं मोठं सॅक्रिफाईस असतं ना तेवढा मोठा अभिषेक असतो. हालेलुया. जेवढं मोठं देवासाठी सॅक्रिफाईस आहे ना तेवढा मोठा काय आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग यांना पवित्र होऊन येण्यासाठी सांगितलं. ते आले तेव्हा त्याने आली आबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. हालेलुया. कोणी बघितलं, शमूएल. कोणी बघितलं, त्याला वाटलं अरे हा दिसतोय मोठा, धिप्पाडच्या धिप्पाड चांगला मोठा दिसतोय, देवाने कदाचित यालाच काय केलं असेल, निवडलं असेल. मला आता यालाच काय करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. पण पुढे परमेश्वर काय म्हणलं तुम्हाला माहितीये, पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर काय म्हणला, तू त्याचं बाहेरचं स्वरूप बघत आहे. कोणतं स्वरूप बघत आहे. खूप वेळेस काय वाटतं आपल्याला, एखादा समोरचा व्यक्ती दिसतोय ना, तो दाखवतोय मी खूप काय आत्मिक आहे, आणि आपल्याला काय वाटतं हा खूप आत्मिक आहे, देवाने याला खूप काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. हालेलुया. परमेश्वर कधीच काय बघत नाही, बाहेर बघत. काय बघत नाही, काय बघत नाही. काय सांगितलं, याला नाही निवडलं म्हणे मी, तू याला काय बघत आहे, बाहेरच्या स्वरूपावरून बघत आहे. कशावर बघत आहे. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो, माझं बघणं मनुष्यासारखं नाहीये. परमेश्वर माणसासारखं बघत नसतो. कोणासारखं बघत नसतो, कोणासारखं बघत नसतो. अरे आले धिप्पाड दिसत आहे, आले चांगली स्तुती आराधना करत आहे, आले चांगला वर्शिप करत आहे, आले चांगला असं आहे, आले चांगला तसं आहे, याला निवडलं असेल देवाने, असं कोणाला वाटतं. हालेलुया. पण देव अशांना, परमेश्वर असं बघत नाही. परमेश्वर कसं बघत नाही, बाहेरून स्वरूप नाही बघत. कोणतं स्वरूप बघत नाही. हालेलुया. परमेश्वर काय बघत असतो, काय बघतो, काय बघत असतो, काय बघत असतो. हालेलुया. मग आपण बघतो पुढे काय झालं, मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. परमेश्वर काय बघतो, काय बघत असतो. तुमचं अंतःकरण किती काय चांगलं, किती तुम्ही ममतेने भरलेले. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वर काय बघत असतो, बाहेरून नाही बघत. परमेश्वर काय बघत असतो, अंतःकरण बघत असतो. काय बघत असतो. माणसं काय बघत असता, बाहेरून बघतात. कशाने बघता, बाहेरून बघता. देव कसं बघत असतो. हालेलुया. आपण बघतो पुढं, मग इशायाने अभिनदाबास बोलून शमूएला पुढून चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. हालेलुया. याला पण देवाने काय केलं, नापसंत. याला पण काय केलं, हा पण नाहीये म्हणे निवडलेला. मग पुढे बघतो, मग इशायाने शमायास त्याच्या पुढे चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालवले, आणि शमूएलाने इशायास म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने काय केलं नाही. किती पुत्र होते त्याला, 8 पुत्र होते. किती पुत्र होते, आणि सगळे पुत्र त्याच्या समोर किती पुत्र उभा होते, 7 पुत्र. किती पुत्र होते. शमूएलाला पण प्रश्न पडला, सारे तर येऊन चालले, देव याला पण नाही, त्याला पण नाही, सगळ्यालाच नाही म्हणायला लागला. हालेलुया. हालेलुया. आणि मग तुम्हाला माहितीये, मग शमूएलाने इशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय. तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून आण, तोपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. हालेलुया. किती पुत्र होते त्याला, 8. 7 पुत्र त्याच्या समोर उभा राहिले, त्याच्यापैकी कोणालाच त्यांनी काय केलं नव्हतं. तो काय म्हणे, हाय म्हणे एक, तो कुठे गेलेला आहे, बकऱ्याच्या मागे गेलेला आहे. कुठे गेलेला आहे. हालेलुया. कुठे गेलेला आहे तो. मी काय म्हणलो तुम्हाला, तुम्हाला वाटत मला टाकून दिलेलं आहे,
मी एवढा काही महत्वाचा नाही, मी एवढा काही इम्पॉर्टंट नाहीये, माझ्या याने काही एवढं मोठं काही असं हलणार नाहीये, मी काहीच एवढं महत्वाचा नाहीये, असे जर तुम्ही आज स्वतःच्या मनाला जर काय करत असेल, तुम्हाला वाटत असेल, तर मी तुम्हाला सांगतो तुम्हीच खरे परमेश्वरासाठी योग्य ते. हालेलुया. जर तुम्ही म्हणत असाल ना मी ते दशमांश देतो, फास्टिंग करतो, सगळ्या गोष्टी करतो आणि देवाने मलाच निवडलंय, मी तुम्हाला सांगतो परमेश्वर आशांची निवड करतो. कोणाची निवड करतो? जे टाकून दिलेले, जे काय करून दिलेले, ते काहीच कामाचे नाही. हालेलुया. हालेलुया. आणि खरं तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तो कुठं होता, बकऱ्या चारवत होता, मेंढ्या चारवत होता, याला ऑलरेडी काय सांगितलं होतं, तुझ्या सगळ्या पुत्रांना काय कर, हजर कर. सगळ्या पुत्रांना काय कर. पण यांनी सगळ्या पुत्राला हजर केलं होतं का? मग त्याचे 7 पुत्र होते आणि याला ते कोणत्या गिनतीतच धरत नव्हते, म्हणून हा कुठं गेलेला होता. हालेलुया. पण तो काय म्हटला, त्याला बोलून आण म्हणे, तो जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण काय करणार नाही, जेवण करणार. हालेलुया. तुम्ही किती पण तुमचं शिक्षण काही नसेल, तुम्हाला काही येत नसेल, तुम्हाला नीट बोलता येत नसेल, तुम्हाला काहीच येत नसेल, काय सांगतो मी तुम्हाला, काहीच येत नसेल, तुम्ही घरामधले एकदम असे मठ्ठ असताल, असे एकदम की तुम्हाला घरातले म्हणत असतील हे काहीच कामाचं नाही, काहीच करू शकणार याच्या जीवनामध्ये. हालेलुया. मी सांगतो तुम्हाला परमेश्वर. हालेलुया. कारण की देव असा आहे जे खूप मानाचे, जे खूप जास्त, ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, ज्यांच्यामध्ये बळ आहे, ज्यांच्यामध्ये बुद्धी आहे, त्यांना तो इस्तेमाल नाही करत, त्यांना तो उपयोगात आणत नाही. कशामुळं? कारण ते काय म्हणतील, ते त्यांच्या बुद्धीवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? ते कशावर अवलंबून? त्यांच्या बुद्धीवर, त्याच्या शक्तीवर, त्यांच्या बळावर. म्हणून देव अशांना निवडतो ज्यांना काय करून दिलेलं आहे, टाकून दिलेलं आहे. ज्यांना काय दिलेलं आहे, ज्यांना बुद्धी नाही, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना काहीच करता येत नाही, अशांना देव निवडतो आणि त्यांच्यावर अभिषेक करतो आणि त्यांना परमेश्वर काय करायला लागतो, उपयोगात आणायला लागतो. हालेलुया. कशामुळं? देवाने ज्ञानी लोकांना नाही निवडलं. कोणत्या लोकांना निवडलं? जे मोठे ज्ञानी आहेत ना, जे मोठे पंडित आहेत का, त्यांना देवाने निवडलं. जे अज्ञानी आहेत का, त्यांना परमेश्वराने निवडलं. हालेलुया. हालेलुया. कारण ते कशावर डिपेंड असतं? नेहमी परमेश्वर. कोणावर डिपेंड असतात? हालेलुया. म्हणून तुम्हाला माहितीये, हा जो दावीद होता, यशायाचा पुत्र, जो 8वा, तो एकदम सगळ्यात छोटा होता, सगळ्यात लहान होता. त्याला एकदम घरामध्ये एकदम निकृष्ट दर्जाचं काम तो करत होता. म्हणजे कोणतं? बकऱ्या सांभाळायचं. कोणतं काम करत होते? आज पण तुम्ही बघा, बकऱ्या सांभाळणाऱ्याला काय म्हणतात, घरातले आई वडील काय म्हणतात, नीट शिक, नाही शिकला ना तुला काय घेऊन देऊ, काय घेऊन देऊ, म्हशी घेऊन देऊ, नाही तर बकऱ्या घेऊन देऊ. नीट काय कर, शिक म्हणे, नीट शिक जरा, नाही तर तुला काय देऊ आम्ही. हालेलुया. म्हणजे त्यावेळेस पण ते काम कसं होतं, एकदम निकृष्ट दर्जाचं काम होतं. हालेलुया. हालेलुया. आणि ते काम कोण करत होता? यशायाचा 8वा. ज्याचं नाव काय होतं? दावीद. ज्याचं नाव काय होतं? त्याला बोलून आणा म्हणे. तो काय करत आहे? बकऱ्या चारत आहे ना, त्याला काय करून घेऊन या म्हणे, त्याला घेऊन या म्हणे. हालेलुया. तर मग आपण बघतो, तो पा शेरडे मेंढे राखीत आहे, तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलवणे पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. हालेलुया. दावीद राजा दिसायला एवढा काही हँडसम नव्हता, एवढा काही सुंदर नव्हता. हालेलुया. त्याचा कलर कसा होता? तांबूस कलरचा होता. कसा होता? दिसायला काय एवढा त्याच्याकडे बघून लगे एकदम असं चांगला वाटण असं होता का? परमेश्वराने त्याचं बाहेरचं स्वरूप नव्हतं बघितलं, त्याचं काय बघितलं होतं? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहितीये पास्टर निक किती जणांना माहितीये? पास्टर निक आहे, त्यांना दोन्ही हात पण नाहीये, दोन्ही पाय पण नाही. हालेलुया. ते परमेश्वराचा प्रचार करत. हालेलुया. देव कधीच काय बघत नाही,
बाहेरून नाही बघत. काय बघत नाही? तुम्ही कसे, तुम्ही दिसायला किती सुंदर आहे, तुम्ही किती चांगले गोष्टी करता किंवा तुम्ही किती दिसायला चांगले आहेत, या गोष्टी नाही बघत. परमेश्वर काय बघत असतो? काय बघत असतो? आणि देव आज पण तुमचं काय बघत तुम्हाला माहितीये? आणि देव तुम्हाला आज काय करणार आहे? अनॉइंट करणार. जसं कोणाला अभिषेक केला होता? दावीदाला. हालेलुया, हालेलुया. शाऊलाला राजा निवडलं होतं सगळ्या लोकांदेखत, पण दावीदाला निवडलं होतं परमेश्वराने राजा गुप्तपणे. कसपणे निवडलं होतं? बैलन तो कसा गेला? लपत लपत गेला. त्याला काय वाटलं? जर माहित झालं तर शौल मला काय करत? आज तुमचा या चर्च मध्ये परमेश्वर काय करणार आहे? अभिषेक. कशा पद्धतीनं? गुप्तपणे. कशा पद्धतीनं? तो अभिषेक एक दिवस तुम्हाला लोकांसमोर उभा करणार. आमेन. एवढ्या महान रीत्या उभा करणार आहे, एवढ्या महान रीत्या उभ्या करणार आहे, तुम्हाला लोक येऊन विचारतील, हालेलुया, तुम्ही कोणत्या मिनिस्ट्रीला जॉईन केलं? तुम्ही कोणाकडनं या गोष्टी शिकलेल्या? हालेलुया, हालेलुया. कारण की अभिषेक तुम्हाला माहितीये, आपण बघू इथं काय सांगितलंय. मग शमूएलाने तेलाचे शीग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचार करू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. हालेलुया. काय घेऊन गेला तो? शीग होतं त्याच्याकडे. काय होतं? पहिले असं मोठं शिंग राहायचं, मोठं काय राहायचं, आणि त्याच्यामध्ये काय टाकायचे? पाणी टाकायचे. काय टाकायचे? कशासाठी? पिण्यासाठी. कशासाठी? तिथे पाणी त्यांना काय झालं पाहिजे? पुरलं पाहिजे. काय करण्यासाठी? पिण्यासाठी. एवढं मोठं शिंग राहायचं ते असं मोठं, आणि त्याच्यामध्ये काय टाकायचे? पाणी टाकायचे. हालेलुया. आणि ते शिंग भरून त्याला काय सांगत? त्याच्यामध्ये काय टाक? तेल टाक. काय टाक? आता मी एक गोष्ट विचार करतो, मी जेव्हा वचन वाचत होतो, देवाने तेलच का बरं वापरला अभिषेक करायला? प्रत्येक ठिकाणी बाप्तिस्मा करण्यासाठी परमेश्वर काय म्हणला? पाण्यामध्ये बुडून तुम्ही काय घ्या? बाप्तिस्मा. कारण की प्रत्येक परमेश्वराने ज्या ज्या गोष्टीचा उपयोग केला ना, त्याच्या मागे एक काहीतरी त्याची काय खूप मोठी योजना आहे. हालेलुया. तेल एक अशी गोष्ट आहे ना, तुम्ही तेलाला जर बघितलं ना, ते कोणत्या गोष्टीला जर चिटकलं का, काय झालं तर ते त्याला चिटकून राहतं. त्याला ते काय राहतं? त्याला ते काय राहतं? पकडून ठेवतं त्या गोष्टीला. काय करून ठेवतं? हालेलुया. आणि ते शाईन करत असतं. ते काय करत असतं? चमकत असतं. तेलाला बघितलं ना सगळ्यांनी, त्याला काय करत असतं? तुम्ही हातावर जर तेल घेतलं ना, ते काय होत असतं? चिटकलेलं असतं, आणि ते काय करत असतं? चमकत असतं. हालेलुया. पाणी जर हातावर घेतलं, ते काय करतं? गळून जातं. ते चिटकतं का? अभिषेक सेम आहे. तेल जर तुमच्यावर ओतत आहे, तर तो अभिषेक तुम्हाला स्टिक करून ठेवणार आहे, पकडून ठेवणार आहे. तुम्ही किती त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. हालेलुया, हालेलुया. अभिषेक तुम्हाला काय करणार आहे? पकडून ठेवणार. काय करून ठेवणार आहे? नाही जायचं याच्यातून बाहेर. काय म्हणणार आहे? तुम्ही किती जरी मन तुमचं म्हणलं ना, नाही मला नाही करायची प्रार्थना, नाही मला नाही वाचायचं वचन, नाही मला नाही करायचं या गोष्टी, पण अभिषेक असा पकडून ठेवणार आहे की तो अभिषेक तुम्हाला काय करणार नाही? सोडणार नाही. काय करणार नाही? काय यूज केलं परमेश्वर तुम्हाला माहिती? काय यूज केलंय? ते तेल शीग भरून तेल होतं. कसं? एवढं मोठं तेल होतं, आणि ते तेल कोणावर टाकलं? दाविदाच्या. हालेलुया. तेलाची मोठी धार दाविदाच्या कुठं लागली? हालेलुया. जास्त तेल त्याच्यावर ओतत होते. परमेश्वर त्याला काय करत होता? तो अभिषेक त्याला काय करत होता? पकडून ठेवत होता. काय करून ठेवत होता? आणि तेल नेहमी काय करत असतं? शाईन करत असतं, चमकत असतं. तेल काय करतं? काय करत असतं? चमकतं का नाही? माहिती सगळं काय करतं तेल? तर तुम्ही केसाला तेल नाही लावलं काय म्हणतात? आंघोळ केली का नाही? तेल लावलं नाही आज. हालेलुया. कारण त्याचं डोकं काय होत असतं? चमकत असतं. मग ज्यावेळेस तेल लावलंय, ते स्टिक करून ठेवतंय आणि ते शाईन करत आहे, म्हणजे परमेश्वराचा जो गौरव आहे, परमेश्वराची जी चमक आहे, ती त्या व्यक्तीवर येते, आणि तो व्यक्ती काय व्हायला लागतो? समजायला. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून अभिषेक तेलाचा करणं खूप काय त्याचा कोणामधून अभिषेक केला तुम्हाला माहितीये? त्याच्या भावामधून त्यांचा काय केला? अभिषेक केला. आणि आपण बघतो, आणि त्या दिवसापुढून परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचार करू लागला. नंतर शमूएल उठून रामास
गेला. हालेलुया. जो अभिषेक आहे तो केलाय ना, तो एका विशिष्ट उद्देशासाठी तुम्हाला केलेला. हालेलुया. तो उद्देश काय आहे की तुम्हाला देवाची योजना काय करायची, पूर्ण करायची. देवाची योजना काय करायची, तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस दावीदाला अभिषेक केला होता ना, पहिले अभिषेक केला शमूएलद्वारे. कोणाद्वारे केला, शमूएलद्वारे अभिषेक केला. तो कसा केला होता, गुप्तपणे केला. कसा केला होता, नंतर त्याला अभिषेक झाला राजा होण्याचा इस्रायलावर. कोणावर, इस्रायल लोक म्हणायला लागले तूच आम्हाला कोण पाहिजे, राजा पाहिजे. आम्हाला तो राजा नको म्हणे, त्याने आम्हाला जेरी सांगलेलं आहे म्हणे. जो तुमचा अभिषेक गुप्तपणे झालेला आहे, तो अभिषेक तुम्हाला येणार दिवसामध्ये पब्लिकली उभा करणार आहे, महान गोष्टी करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. त्याला अभिषेक केला दावीदाला गुप्तपणे, नंतर त्याला पब्लिकली सगळ्या इस्रायल लोकांनी ठरवलं की आम्हाला हाच राजा पाहिजे. ओरड करत होते ते काय करण्यासाठी, राजा. आपण वचन वाचूया, आपण वाचूया यावेळेस दुसरे शमूएल दुसरे शमूएल याचा दुसरा अध्याय आणि 4थं वचन वाचूया यावेळेस. यहुदी लोकांनी तेथे जाऊन दाविदाला अभिषेक करून यहुदाच्या वंशाचा राजा नेमले. हालेलुया. पहिला अभिषेक कोणी केला, शमूएलाने. दुसरा अभिषेक त्याच्यावर बघतो आपण की यहुदी लोकांनी तेथे जाऊन दाविदास अभिषेक करून यहुदाच्या वंशाचा राजा नेमले होते. कोणत्या लोकांनी केला होता, यहुदी वंशजाच्या लोकांनी त्याला कोणता अभिषेक केला होता, राजा होण्याचा. कोणता अभिषेक केला होता. आज जर तुमचा तेलाने अभिषेक होणार आहे ना, येणाऱ्या वर्षामध्ये देव तुम्हाला लोकांमध्ये उभा करून anoint करणार. हालेलुया. हालेलुया. देवाचा सेवक म्हणून तुम्हाला अभिषेक करणार. हालेलुया. 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 एक पास्टर होते आणि त्यांची मीटिंग होती आणि मी अचानक गेलो त्यांच्या मीटिंगला. आणि मी गेलो होतो कुठं तुम्हाला माहिती आहे, त्या पास्टरला फक्त घेऊन येण्यासाठी कार घेऊन गेलो होतो. ड्रायव्हरचं काम करण्यासाठी गेलो होतो आणि त्यांना कशासाठी घेऊन गेलो होतो, तिथून फक्त आणायचं होतं कुठं, मीटिंग पर्यंत. हालेलुया. आणि त्यांनी मला बघितलं आणि ते मला काय बोलले, पास्टर म्हणे कुठे आहे म्हणे मीटिंग. मी म्हणलो आपल्याला या ठिकाणी जायचं. मी त्यांनी थोडंसं बोललो, गाडीत बसवलं आणि मी घेऊन गेलो. आणि मीटिंग वरून असं खाली मी त्या मीटिंगच्या तिथं गेलो त्या हॉलमध्ये. आणि ते पास्टर पण ते प्रॉफिट होते, ते देवाचे सेवक होते, ते माझ्या सोबत होते. आणि ते मला काय म्हटले, पास्टर आपल्याला कुठं जायचंय, चला म्हणे घेऊ. मी त्यांना काय म्हणलो हळूच, पास्टर म्हणलं. मी पास्टर नाही म्हणलं, मी काय ब्रदर आहे म्हणलं. मी काय मला देवाने सांगितलं तू पास्टर. काय नाही, इथून पुढे सगळे तुला काय म्हणतील, पास्टर म्हणतील. कारण मी आत्म्यामध्ये बघते की देवाने तुला अभिषेक केला पास्टर होण्याचा, आणि मी आत्म्यामध्ये बघते म्हणून मी तुला कॉल करते, मी तुला बोलते ऍज अ पास्टर म्हणून. इथून पुढे लोक तुला काय म्हणतील, हालेलुया. अभिषेक कसा होईल तुमचं त्यांनी सांगितलं. हालेलुया. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी काय व्हायचंय, नम्र व्हायचं. काय व्हायचंय, मी जर म्हणलो असतो मी कशाला जाऊ ड्रायव्हरचं काम करायला, गाडी घेऊन त्या पास्टरला आणायला दुसरे कोणी पण जातील, मी नाही जाणार, असं जर म्हणलो असतो तर मी त्या दिवशी त्या ग्रेसला, त्या फेवरला प्राप्त केलं असतं का. नेहमी लक्ष ठेवा, तुम्ही जेवढे नम्र होता ना तेवढं जास्त देव काय करतो, उंच करतो. दावीद नम्र होता. दावीदाला परमेश्वराने गुप्तपणे शमूएलाच्या द्वारे अभिषेक केला आणि नंतर यहुदी लोक स्वतः म्हणायला लागले की आम्ही पण तुला राजा म्हणून आमचा काय करत आहे, अभिषेक करत आहे. हालेलुया. त्याला कोणी अभिषेक केला, राजा होण्याचा काय केला, त्याला अभिषेक केला. आणि नंतर परत इस्रायल लोक सुद्धा काय म्हटले, आम्हाला पण कोण राजा पाहिजे, दावीद राजा पाहिजे. इस्रायल लोकांनी सुद्धा त्याला काय केला, राजा म्हणण्याचा काय केला, अभिषेक. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुमचा अभिषेक तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर तुम्हाला काय करणार आहे, घेऊन जाणार. अभिषेक खूप काय प्रियांनो म्हणू शकतो. त्याला अभिषेकाला टिकून ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, नम्रता. काय गरजेचं आहे, नाही तर मी आज पास्टरने आता माझ्यावर काय केलाय, अभिषेक लावून गेला. काय झालं, मला देवाने माहिती मला पास्टरने काय केलेलं, आता अभिषेक केलाय. आता मी काय देवाचा अभिषेक आहे. आता मला तुम्ही म्हणत जा काय मी देवाचा, आणि माझ्यासारखी कोणीच काय करत नाही. आता अशी प्रार्थना करतो मी. आता तुम्हाला माहितीच नाही आता कशी प्रार्थना.
काय केलं मला आता उगले 8 दिवस कशामध्ये चालू भरतो पुण्यामध्ये टिकून नाही राहणार अभिषेक काय होणार नाही अभिषेक अभिषेक काय करत असतो अभिषेक काय करत असतो आणि आपल्याला पण अभिषेक काय करणार आहे नम्र करणार हालेलुया आणि आपल्याला पण काय व्हायचंय नम्र व्हायचं समजलं सगळ्याला आज देव तुम्हाला अभिषेक करतो त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय पश्चाताप काय करायचंय जर आपण असे गुलेलोच राहतो काय राहतो खमीरासारखे कशासारखे खमीर थोडस पिठामध्ये गेलं की ते ब्रेडला काय करतं छोटस खमीर कसं मी आहे का माझ्यासारखं कोणीच नाही एवढे लोक यायला लागणार आता चर्च मध्ये जागा पण पुराणा नाही चर्च भरून चाललं ना आता कोणीच आपला हात नाही पकडू शकत आता नाही वाढलं भाऊ आपलं चर्च आता डेंजर झाला आता हे जर असे फुगलो का दुसऱ्या दिवशी कोणीच दिसणार म्हणून सर्वांनी नम्र व्हायचं परमेश्वर एवढे लोक येतात ना त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट होण्यासाठी आम्ही अजून फास्टिंग करणार तो आम्हाला सहाय्य करतो हालेलुया जर माशी येते तर ते जायला सुद्धा आम्हाला काय करायचंय वाढवायचं हालेलुया हालेलुया आणि याच्यासाठी अजून फास्टिंग अजून प्रेयर अजून देवाचं प्रेझेन्स अजून अनॉइंटिंग अजून देवाचा अभिषेक अजून नम्रता अजून या गोष्टीमध्ये काय करायचंय चालायचं हालेलुया अभिषेक टिकवण्याचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय कशामध्ये चालायचं आपल्याला नम्र कशामध्ये दुसरी गोष्ट जास्त बोलण्याने सुद्धा अभिषेक काय होतो कमी होतो काय होतो ज्याने जास्त बडबड बडबड करता का त्यांच्यावरून अभिषेक काय होतो उडून जायला लागतो हालेलुया म्हणून शांत राहणं कधी पण काय हालेलुया तुमचे शब्द जे आहेत ना खूप महत्वाचे म्हणजे शब्द खूप काय आहे देवान तुम्हाला काय केलाय काय केलाय तोंड दिलंय म्हणून कुठं पण काही बोलायचं का कारण ते इफेक्ट करणार त्या गोष्टी काय करणार आहे काम करणार आहेत त्या गोष्टी काय करणार आहे म्हणून तोंड काय ठेवायचं बंद आणि त्या अभिषेकाच्या कशामध्ये राहायचं हालेलुया म्हणून पहिली गोष्ट काय पश्चाताप क्षमा नम्रता या गोष्टीमध्ये काय करायचं आपल्याला चालायचं आणि देव काय बघत नाही बाहेरून सोडून नाही बघत काय बघतो परमेश्वर काय बघतो देव तुमचं काय बघत आहे देव तुम्हाला खूप मोठ्या गोष्टीवर अपॉइंट करणार आहे वर्षामध्ये खूप मोठ्या गोष्टींसाठी परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे उभा करणार तुम्ही आज या भिंतींमध्ये तुमचा अनॉइंटिंग होणार आहे पब्लिकली परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मवर उभा करणार तुम्ही तिथं मोठमोठे कामं करणार येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही प्रॉफेटिक मध्ये चालाल तुम्ही हिलिंग मध्ये चालाल तुम्ही वेगवेगळ्या अपॉस्टलिक कॉलिंग मध्ये चालाल वेगवेगळ्या अनॉइंटिंग मध्ये तुम्ही काय करणार आहे चालणार आहे आणि ते बघून लोक परमेश्वराचं काय करणार आहे हालेलुया 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 जाण्याची इच्छा आहे आपले डोळे बंद करूया यावेळेस आपले दोन्ही हात उंच करूया आपण आपल्या जागेवर उभा राहू बसूनच राहूया डोळे बंद करूया आणि दोन्ही हात उंच करूया आपले आणि प्रार्थना करूया दोन्ही हात उंच करूया आणि देवाला बोलूया प्रभू जसं तू दावीदावर अभिषेक केला शमूएलला चतुबारी कारण तू शाऊलाला नापसंत केला हो शाऊलाला तू रिजेक्ट केलं आणि दावीदावर अभिषेक केलास प्रभू तू आमच्यावर अभिषेक कर आम्ही नम्र होतो आम्ही लीन होतो परमेश्वर आम्ही नम्र होतो परमेश्वर आम्ही लीन होतो परमेश्वर प्रभू ज्या काही गोष्टी आमच्यामध्ये असतील प्रभू ज्या तुला न आवडण्यासारख्या असतील त्या आम्हाला सोडून देण्यासाठी प्रभू सहाय्य कर कारण जेव्हा अभिषेक होतो तो अभिषेक प्रत्येक गोष्टीमध्ये बदलतो जसं आपण गाणं म्हणत असतो ना की अभिषेक तूने किया सब कुछ बदल दिया जसा अभिषेक आपल्यावर येतो ना तो आपल्याला पूर्णपणे बदलून टाकायला प्रभू तो आम्हाला बदल परमेश्वर अभिषेक करणं म्हणजे हे नाही करणं तुम्ही आता काहीतरी विशेष असे गोष्टींमध्ये काहीतरी आहेत म्हणून असे घमंडावर फुगून जाणार आहेत अभिषेक यासाठी केला जातो की तुम्ही पूर्णपणे बदलून परमेश्वराच्या पर्पज साठी परमेश्वराच्या हेतूसाठी परमेश्वराने केलेल्या त्या उद्देशासाठी उभा राहा
परमेश्वर anoint करणारे येणाऱ्या दिवसामध्ये आता बघा ते अनेक लोक परमेश्वर उभा करणारे त्या कामासाठी लेब्रो नासियान गना लेब्रो. आता जसं तुम्ही वचन ऐकलंय, तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये फक्त ही प्रार्थना करत राहा, प्रभू तू आम्हाला अभिषेक कर, तू आम्हाला असा अभिषेक कर जसं दावीदाला तू अभिषेक केला गुप्तपणे, पण तू त्याला पब्लिकली इस्रायलाचा यहूदांचा राजा म्हणून अभिषेक केला होता. आम्ही पण येणाऱ्या दिवसांमध्ये ओ प्रभूची तुझ्या राज्याचे पुत्रक आणि कन्या आणि तुझ्या अद्भुत गोष्टी करणारे लोक बनव परमेश्वर, पब्लिकली तुझा गौरव करणारे बनव प्रभूची. यासाठी तू आम्हाला anoint कर प्रभू, यासाठी तू आम्हाला anoint कर प्रभू, अभिषेक कर प्रभू, ताज्या तेलाचा प्रभू, सामर्थ्याने भर परमेश्वर. रेठे केटो राठी थाला राठो शेखे नमा लेब्रोना सियान दोना लरबो शेखे रेखे टोना लेब्रोना मा. मला तुला धन्यवाद देतो प्रभूच्या वचनासाठी. प्रत्येकाला ब्लेस केलंस की येशूच्या नावात मागतो.